आज होता आमचा MBAचा शेवटचा पेपर आणि स्वराज इन्स्टिट्यूट वनवास माचीला आमचं पेपर पडलेला आणि सगळं पेपर झाल्यामुळे सगळी देऊन आल्यामुळे लय खुश होती. मग आता काय करायचं, पहिली म्हणले चला जाऊया कुठेतरी जाऊन काहीतरी नियोजन करूया. मग पहिला आम्ही गाड्या काढल्या आणि सगळेजण रस्त्याने निघालो ह्याच्याकडे. तर ह्यांचं ठरलं परत जेवायला जाऊया आपण सगळी मिळून. मग आम्ही गेलो जेवायला गेलो आपल्या शिवराज धाब्याला जेवायला गेलो. तर पहिल्या टेबलला बसलो. मग इकडे तिकडची चर्चा सुरू झाली. आता पेपर आमचं इतक्या दिवस झालं चालू होतं आणि ते पेपर आता संपलं पण. कसं संपलं ती पण कळलं नाही. रोज पेपरचं टेन्शन घेऊन सगळेजण बसलेली, मी एकटा सोडून. का तर आपण काय पेपरचं टेन्शन घेत नसतो, आपलं काम कसं निवांत असतं. मग परत आम्ही हॉटेलला बसलो, ऑर्डर दिली आणि मग इकडे तिकडे चर्चा सुरू झाली. आणि आता पुढं काय नियोजन करायचं आणि आपल्याला काय केलं पाहिजे ह्याच्यावर आमची चर्चा झाल्यानंतर जेवण आल्यावर कोण काय थांबतंय, सगळ्यांनी फस्त केलं. गाण्या पहिला हात धुवून आला लवकर जाऊन. मग परत आलो आणि तेवढ्यात कांद्याच्या प्लेटमध्ये माझं लक्ष गेलं, तर हा कसला कांदा बनायचा. अरे बापरे म्हणलं, पेपर झालाय त्यामुळे कांदा ह्यो पडलाय वाटतं इथं. मग परत बाहेर आल्यानंतर आम्ही गेलो. तर अनिकेत म्हणून मित्र आहे पाटणचा, त्याची गाडी झाली ती पंक्चर. मग गाडी पंक्चर झाली म्हणल्यावर त्याची गाडी पंक्चर लावली. गाडी काढायची होती पंक्चर एक, पण सगळीजण तिथं गेलतो. मग परत गेलो, काकांना जरा पट्टी पाडली, काकांनी दिला कॉर्नेटो आम्हाला. मग काकांचा उपास असल्यामुळे केज वेपर्स आणलं, काका बी खुश होतं. व्हिडिओ कसा वाटला सांगा, लाईक करा आणि जाताना भावाला फॉलो